एक्झाम जवळ आली आहे, टेन्शन पण आलंय, अभ्यास पण करायचा आहे, पण नेमकं सुरुवात कशी करू ना हेच मोस्ट ऑफ स्टुडंटला कळत नाहीये. त्यांचा प्रॉब्लेम झाला असा आहे की ते टेक्स्टबुक घेत आहेत, पण त्या टेक्स्टबुक मध्ये नेमकं आधी काय वाचायचं नंतर काय वाचायचं हे क्लिअर होत नाहीये. बरं, हे क्लिअर करण्यासाठी युट्यूब ओपन करतात, व्हिडिओज बघतात, खूप सारे व्हिडिओज बघितले की अजून कन्फ्युजन होतं. सो मोस्ट ऑफ स्टुडंटचे मला असे मेसेजेस आलेले आहेत की सर, झिरो स्टडी आहे असं समजा, कारण की कळतच नाहीये की सुरुवात कुठून करायची. सो तुम्ही एक व्हिडिओ द्या ज्यामध्ये क्रिस्टल क्लिअर स्ट्रॅटेजी असेल. जर तो व्हिडिओ बघितला तर आम्हाला हे क्लिअर असेल की आधी हे करायचं, मग हे करायचं, मग हे करायचं. तर तुम्ही बरोबर व्हिडिओ बघता आहात. सुरुवात केली आहे ना व्हिडिओ बघायला, आता शेवटपर्यंत बघा, कारण पुढच्या 8 ते 10 मिनिटात तुम्हाला सगळ्यात अगोदर पासिंग कसं करायचं, तिथून ते तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये स्कोरिंग कसं करू शकता याचं स्टेप बाय स्टेप प्लॅन देतोय. एस्पेशली हा व्हिडिओ बायोलॉजीच्या स्टुडंटसाठी आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे बघा जर तुमचं बायोलॉजी असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये डिफरन्स काय माहिती का? तुम्ही सिरियस आहे म्हणून हा व्हिडिओ बघताय, बाकीचे कदाचित अजूनही सिरियस नसतील, कुठेतरी भरकटलेले असेल. आपल्याला भरकटायचं नाहीये, फोकस राहायचंय. तर सगळ्यात पहिले बेटा आपण आपली क्वेश्चन पेपर ती समजून घेऊ. सेक्शन ए मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन कोणता असतो? एमसीक्यूचा असतो. तर बेटा एमसीक्यू कोणता येईल ना हे फिक्स नाहीये, कारण की तो कधी कधी चॅप्टरच्या मधून येतो, एक्झरसाइज मधून येतो, किंवा कुठलाच तरी येतो, पण तो सिलेबस मधलाच असतो. त्याच्यामुळे एमसीक्यूचं आपण टेन्शन घेणार नाहीये सध्या तुर्तास तरी. तर 10 एमसीक्यू असतात. आपल्याला त्यातले मोस्ट ऑफ एमसीक्यू हे जमूनच जातात. कधी कधी आपल्याला थोडीफार इकडून तिकडून मित्राकडून मदत होऊन जाते. सो त्यामुळे मी एमसीक्यू इथे डिस्कस नाही करणार. त्याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे बेटा तो आहे व्हेरी शॉर्ट आन्सर. किती मार्काचा असतो तो? व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन हा तुमचा असतो बेटा 8 मार्काचा. ओके, सो मी काय केलंय ना की तुम्हाला मोस्ट ऑफ जे व्हेरी शॉर्ट आन्सर्स विचारले जाऊ शकतात ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केले. आता हा जो व्हिडिओ आहे ना बेटा, हा व्हिडिओ साधारण 1 ते 1.5 तासाच्या पुढे आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हे व्हेरी शॉर्ट आन्सर्स व्यवस्थितपणे पहिले बघायचे आहेत. त्यात जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण हे ऑलरेडी हे सेशन जे आहे हे अवेलेबल आहे. तर हे तुम्ही थोडा स्पीड वाढवायचा. 1.5च्या स्पीडने, 2च्या स्पीडने तुम्ही फटाफट फटाफट हे सेशन पहिले कम्प्लीट करून घ्यायचं. म्हणजे काय होईल ना की तुमचे हे जे 8 मार्क्स आहेत ना बेटा हे कन्फर्म होतील. ओके, सो हे 8 मार्क कन्फर्म करायला तुम्हाला वेळ किती लागेल? मॅक्स टू मॅक्स 1 ते 1.5 तास लागेल, त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाहीये. ओके, सो मी आता पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला जरा मार्कांवरती घेऊन येतो. बायोलॉजीच्या एक्झाम मध्ये आपल्याला प्रॅक्टिकलला 30 मार्क्स असतात, त्यापैकी आपण 20च मार्क्स मिळाले असं गृहीत धरूया, राईट. आणि हे जे आपल्याला एमसीक्यू आहेत 10, त्याच्यापैकी मी 5च पकडतो की तुमचे 5च बरोबर आले, तर तुम्ही आताही 25 मार्कांपर्यंत पोहोचलेले आहात. ओके, हा मॅक्स टू मॅक्स तुम्ही जितके बरोबर देणार तितकं तुमचं स्कोरिंग वाढत जाणार. तर सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे तो म्हणजे की आपण व्हेरी शॉर्ट आन्सर साठी व्यवस्थितपणे प्रिपेअर करणार. सो इथे आपल्याला 8 मार्क त्या ठिकाणी मिळतील. तुम्हाला हे सेशन व्यवस्थित बघायचंय. पूर्ण प्रयत्न केलाय मी की जेणेकरून तुम्हाला हे 8 मार्क्स सर्व मिळतील. आता यानंतर ना बेटा क्वेश्चन पेपर मध्ये बायोलॉजीच्या एस्पेशली डायग्राम्सला अंडर एस्टिमेट करून चालत नाही, कारण की डायग्राम्स या तुम्हाला सेपरेटली पण विचारल्या जातात ड्रॉ करण्यासाठी. कधी कधी डायग्राम दिलेले असतात, त्याचे लेबलिंग विचारतात. आणि जे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत 3 मार्काचे आणि 4 मार्काचे, त्या क्वेश्चन्स मध्ये सुद्धा आपल्याला डायग्राम्स ड्रॉ करायचे असतात. त्याच्यामुळे डायग्राम्सला अंडर एस्टिमेट करताच येणार नाही. डायग्रामसाठी ना बेटा तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की मिनिमम 8 मार्क्स हे तुम्हाला डायग्राम्स मधून मिळतील. आता हे डायग्राम्स इम्पॉर्टंट कुठले आहेत, त्या कशा पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात, याचा सुद्धा ऑलरेडी एक व्हिडिओ व्यवस्थितपणे एकदम प्रॉपर तुम्हाला समजेल, तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होईल असा मी बनवून ठेवलेला आहे. तो तुम्हाला बघायचा आहे. यालाही तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. पुढच्या 1 ते 1.5 तासात तुमचे डायग्रामचे 8 मार्क्स हे त्या ठिकाणी काय होतील बेटा? फिक्स होतील. मी ते इथे कन्सिडर करतोय. ओके, सो सगळ्यात पहिले आपण पासिंग स्ट्रॅटेजीसाठी विचार करतोय. इथे तुम्हाला असणार हे प्रॅक्टिकलचे मार्क्स, बरोबर. हे तुमचे असणार आहे एमसीक्यूचे मार्क्स, हे तुमचे असणार आहेत व्हेरी शॉर्ट आन्सरचे मार्क्स, आणि बेटा हे जे मार्क्स असणार आहे हे तुमचे डायग्रामचे मार्क्स असणार आहेत. ओके, राईट. सो तुम्ही जर इथे ऍडिशन व्यवस्थितपणे केली तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण कुठपर्यंत पोहोचलोय. तर बेटा आपण पोहोचलेलो आहोत 20 आणि 5 25 आणि 8 33 आणि 8 जवळपास 41 मार्कांच्या आसपास पोहोचलोय आपण. ठीक आहे, तर तुमचं पासिंग तर निघालं. एक एक
एक काय म्हणूया आपण, एक ऍव्हरेज स्कोर पर्यंत आपण आलोय, पण आपल्याला 41 वर समाधान राहायचंय का नाही. तर आता सगळ्यात पहिलं जे टेन्शन आहे ना की फेल होण्याचं, ते आता फेल मधून तर आपण थोडंसं बाहेर आलोय. कसं बाहेर आलोय, प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स आपल्याला मिळणार आहेत असं आपण गृहीत धरूया. जास्त मिळालं तर स्कोरिंग वाढेल बेटा. ओके, त्याच्यानंतर आपण एमसीक्यूचे जे 10 मार्क्स असतात त्याच्यापैकी 5च पकडले. व्हेरी शॉर्ट आन्सर जे 8 मार्काला आहे बेटा, आपण ते पूर्ण 8 पकडूया, कारण की आपण सेशन बघणार आहे, प्रयत्न करणार आहे की पूर्ण आपल्याला मिळतील ते, राईट. आणि त्याच्यानंतर बेटा आपण डायग्राम्सचेच 8 मार्क्स पकडले. सो 8 आणि 8 16, 16 आणि 5 21 आणि 20 किती झाले बेटा, 41 मार्क्स आपण आउट ऑफ 100 इथपर्यंत पोहोचलोय. आता याच्या पुढचे मार्क्स हे आपले स्कोरिंग साठीचे असणार आहे. ते कसे मिळवायचे हे आपण आता पुढच्या स्लाइडवर बघणारच आहे, पण त्याच्या अगोदर 2 पॉइंट्स राहिले. इथे बघा बेटा, कधी कधी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये मॅच द कॉलम विचारतात आणि कधी कधी डिफरन्सेस आलेला असतो. उदाहरणार्थ आर्टरी आणि वेनचा डिफरन्स आला असेल तुम्हाला, ठीक आहे, किंवा ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन, पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शनचा, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन असे डिफरन्सेस तुम्हाला विचारले जातात. ओके, किंवा कधी कधी सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, पॅरासिम्पथेटिक नर्वस असे डिफरन्सेस तुम्हाला विचारतात. आणि मॅच द कॉलम पण विचारतात. मॅच द कॉलम मध्ये बऱ्याच वेळेस असं असू शकतं की समजा या साईडला व्हॉल्यूम्स दिलेले आहे, टायडल व्हॉल्यूम, व्हायटल कॅपॅसिटी, IRV, आणि त्याच्या व्हॅल्यूज इकडे दिल्या. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला येतात. साधारण हा क्वेश्चन 2 मार्काला, हा क्वेश्चन 2 मार्काला, ठीक आहे, येऊ शकतो. सो तुमच्यासाठी मी सर्व इम्पॉर्टंट डिफरन्सेस हे जे आहेत हे सर्व कव्हर केलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. यालाही तुम्हाला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. त्याच्याने होईल काय की तुमचे 2 मार्क्स बेटा, 2 मार्कांना अंडर एस्टिमेट करू नका, 2 मार्क्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर 2 मार्काला कधी कधी डिफरन्स येतो, कधी कधी 4 मार्काला सुद्धा आलाय, कधी कधी 6 मार्काला सुद्धा त्या ठिकाणी डिफरन्सेस येऊ शकतात. त्याच्यामुळे 4 मार्क्स किंवा 2 मार्क्स आपण कन्सिडर करूया, आणि मॅच द कॉलमचे 2 असे 4 मार्क्स तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी हे 2 व्हिडिओ जर आपण बघितले तर ते मिळतील. सो आपण जर हे त्याच्यामध्ये ऍड केलं तर आपण पोहोचतोय जवळपास 45 मार्क्सच्या आसपास. ओके, आणि बेटा याला तुम्हाला वेळ किती लागतोय, याला वेळ किती लागतोय, वेळ तुम्ही बघा ना, तुम्हीच कॅल्क्युलेट करा. सो व्हेरी शॉर्ट आन्सरला मी किती सांगितलं, 1 ते 1.5 तास सांगितलं, डायग्रामला 1 ते 1.5 तास सांगितलं, आणि या दोघांना पण 1 ते 1.5 तासच्या आसपास. तर साधारणपणे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं, 1.5 आणि 1.5 3, आणि हे 1.5 4.5 तास, मी असं समजू की तुम्ही खूपच स्लो आहात. 7 ते 8 तास आपण तुम्ही टप्प्याटप्प्याने घेतलं, किंवा एक संपूर्ण दिवस जर घेतला, एक संपूर्ण दिवस तुम्हाला बायोलॉजीला कुठपर्यंत आणून ठेवू शकतो, 45. इथे जर प्रॅक्टिकलचे थोडेफार वाढले, इथे जर एमसीक्यूचे थोडेफार वाढले, तर बेटा तुम्ही ऑटोमॅटिकली 50 मार्कांपर्यंत बायोलॉजीला पोहोचतायत. एक डिसेंट स्कोर तुमचा येतोय. अजूनही आपण चॅप्टरला हात लावलेला नाहीये. आता आपण चॅप्टरकडे वळणार आहे, बरं, आपल्याला स्कोरिंग पण करायचंय. रेडी? सो इथपर्यंत तुम्हाला जर स्टेप आवडल्या असतील, स्ट्रॅटेजी आवडली असेल, तर एक लाईक करू शकतो तुम्ही, ठीक आहे, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय. आता बेटा 15 चॅप्टर्स आहेत बायोलॉजीमध्ये. सो पहिलं कन्फ्युजन काय असतं, सर आम्ही पहिले कोणतं करू, कळतच नाही. काही जणांना वाटतं नाही ते लॉंग आन्सर वाले केले पाहिजे, काही म्हणता नाही छोटे वाले करू. तर बेटा मी सगळ्यात पहिले तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो की चॅप्टर्सला प्रोसीड कसं करायचं. सगळ्यात पहिले ना तुम्ही पहिला चॅप्टर करा, आणि याच्यासाठी कुठलाच व्हिडिओ बघू नका, राईट. कारण पहिला चॅप्टर हा मोस्ट ऑफ मुलांना येत असतो, कॉलेजला व्यवस्थित झालेला असतो, क्लास लावला असेल तिथे व्यवस्थित झालेला असतो, एखादा ऑनलाईन कोर्स घेतलेला असेल तिथे व्यवस्थित झालेला असतो. आणि सदान कदा आपण बायोचा अभ्यास करायचं म्हटलं की पहिला चॅप्टर वाचायला घेतो. पहिल्या चॅप्टरला कुठलाच व्हिडिओ बघू नका, पहिला चॅप्टर व्यवस्थितपणे टेक्स्टबुक मधून तुमचा कम्प्लीट करून टाका, राईट. सो पहिला चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी 6 मार्काला आहे. सो पहिला चॅप्टर अगोदर करा, राईट. आता मोस्ट ऑफ मुलांना दुसऱ्या चॅप्टरचं टेन्शन आहे की सर दुसरा चॅप्टर होईल कसा आमचा. तर याचं सगळं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे, याच्या पुढच्या स्लाइड मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही बेटा दुसऱ्या चॅप्टरकडे वळा. दुसरा चॅप्टर तुमचा वेळ खाईल, कारण की दुसरा चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं मोठा आहे, कव्हर करायला पण वेळ लागेल. आणि मोस्ट ऑफ द टाइम होतं काय ना की ठीक आहे इंटरेस्टिंग आहे तो, म्हणजे मेल रिपोर्ट टू सिस्टीम, फिमेल रिपोर्ट टू सिस्टीम, हे सगळं त्याच्यामध्ये आहे, इंटरेस्टिंग वाटतो. तर इंटरेस्टिंग सोबत तो लेंदी सुद्धा आहे. तर पहिले आपली अॅनाटॉमी ना ती आपल्याबद्दल आहे, ते समजून घेऊ. आणि तो कव्हर कसा करायचा, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय केलंय ना की मी तुम्हाला ना बेटा त्याचा 1 शॉट व्हिडिओ बनवून दिलेला आहे, बघा इथे, राईट. 1 शॉट व्हिडिओ दिलाय. आता हा व्हिडिओ बेटा तुम्ही साधारण जर बघितला तर साधारण 1.5 ते 2 तासाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थितपणे कव्हर करून देईल. मग पूर्ण बघायचं का गरजच नाहीये. तुम्हाला जे जे येते ना बेटा ते टिक करून घ्या अगोदर, की मला बाबा या चॅप्टर मध्ये टेक्स्टबुक मधून येत आहे तर मी ते वाचणार आहे. पण जे येत नाहीये, ज्याच्यासाठी मला व्हिडिओची गरज आहे, तेवढंच फक्त या व्हिडिओ मधून बघा. मी कधीही रेकमेंड करत नाही की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, गरजच नाहीये. जे येत नाहीये तेवढंच बघा, ओके. सो याच्यातून तुमचं काम होऊन जाईल. सो पहिला चॅप्टर झाला, दुसरा चॅप्टर झाला बेटा तुमचा. याच्यानंतर तुम्हाला वळायचंय कुठल्या चॅप्टरकडे, 8वा चॅप्टर कोणता, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. याच्यामध्ये पण सेम स्कीम अप्लाय करायची, चॅप्टर ओपन करायचा, कुठलं तुम्हाला येत आहेत पहिले टिक करून घ्या, जे येत नाहीये ते सॉर्ट आउट करून ठेवा, आणि जे येत नाही बेटा त्याच्यासाठी पुन्हा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. 1 शॉट आहे बेटा तो पण तुम्हाला 1.5 ते 2 तास, 2.5 तास तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार तो वेळ तुम्हाला घ्यायचा आहे. असं समजा की एक दिवस तुम्ही रिझर्व केलाय हे 4 चॅप्टर्स करण्यासाठी. पहिला तुम्ही केला,
दुसरा व्हिडिओ बघितला. आता 8वा चॅप्टर मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी पण तुम्ही व्हिडिओ बघणार आहात. ओके, कोणत्या टॉपिकसाठी? जे तुम्हाला येत नाही त्याच्यासाठीच. जे येतं ते बघण्याची गरज नाहीये. ओके, सो तुम्ही याच्यातून तो कव्हर केला, ते काम तुमचं सोपं झालं. त्याच्यानंतर बेटा तुम्हाला वळायचं आहे 9व्या चॅप्टरकडे. ओके, सगळे मोठे मोठे चॅप्टर्स मी तुम्हाला इथे सांगितले सुरुवातीला. 9 नंबरचा चॅप्टर जर तुम्ही बघितला बेटा, तर 9 नंबर चॅप्टर खूप वास्ट आहे. मोस्ट ऑफ मुलं स्किपला करतात, म्हणजे ऑप्शनला सोडतात, जाऊ दे मरू दे, काही करायचं नाही तो चॅप्टर. तसं करू नका बेटा. तर या चॅप्टरला जर तुम्हाला जास्त ताण येत असेल, जास्त वैताग आला असेल, तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. म्हणजे काय करा, या चॅप्टरला ओपन करा. यातले मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे बोर्डाला रिपीट झालेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तुम्हाला जर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हवे असतील तर माझ्या ऍप्लिकेशनला तुम्ही इन्स्टॉल केलंच असेल ना, माझ्या नावाने प्ले स्टोअरला जा, ऍप्लिकेशन आहे दिगंबर माळी नावाने, ते इन्स्टॉल करा. तिथे फ्री स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट बोर्डाचे क्वेश्चन्स मिळून जातील. त्यातून या चॅप्टरचे क्वेश्चन्स काढा, टिक करा. तेवढेच क्वेश्चन्स तुम्ही या चॅप्टर मधून प्रिपेअर करून जा. याचं पण वन शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक बेटा पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला इथे दाखवलेलीच आहे. सो इथून तुम्ही हा बघू शकता. बेटा ज्यावेळेस तुम्ही हे 4 चॅप्टर्स करणार ना, त्याचं वेटेज ऑन अन ऍव्हरेज जर आपण 6 मार्काचं पकडलं ना, आपण डायग्राम्सला पण काही क्वेश्चन्स कन्सिडर केले, पण ठीक आहे, चॅप्टर्स पण मोठे मोठे होते. बेटा तुम्ही 20 ते 25 मार्क्स या 4 चॅप्टर्स मधून अजूनही मिळवू शकता. मी 20च पकडले बेटा. किती पकडले? 20. सो तुम्हाला काय करायचं, हे 4 चॅप्टर्स तुमचे किती वेळात होतील? आता बघा, शेवटी एक्झाम जवळ आली, थोडे जास्त वेळ अभ्यासाला आपल्याला बसावं लागेल. तर एक दिवस समजा तुम्ही पूर्ण दिला, एकदम काहीच दुसरा विचार नाही केला, मी पूर्णपणे डेडिकेटली एक दिवस याच्यासाठी जर दिला, तर मी अजूनही व्यवस्थितपणे या 4 चॅप्टरचा स्टडी करून 20 मार्क्स कॅप्चर करू शकतो. सर लक्षात नाही राहणार, काय करू? रिवाइज करायचं बेटा. लक्षात नाही राहत तर त्याच्यासाठी काय करायचं, एकदा वाचून झालं ना, पुन्हा एकदा रिवाइज करायचं. गोष्टी रिवाइज करा, तेव्हा लक्षात राहतं. आता तुम्हाला जर मी विचारलं की म्हणा बरं, तर 23चा टेबल येईल का तुम्हाला? 23चा टेबल येतोय तुम्हाला? आता 23चा पाडा येतोय? नाही येत ना. पण जर मी तुम्हाला 5 मिनिटं दिली आणि सांगितलं की 23चा पाडा पाठ करा आणि मग मला म्हणून दाखव, तुम्हाला म्हणता येईल ना? कसं काय जमलं? आधी तर जमत नव्हतं, आता कसं जमायला लागला? मी रिवाइज केलं. असंच असतं, जेव्हा तुम्ही टॉपिक्स रिवाइज करता तेव्हा ते जमतं. सो रिवाइजला तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. सेल्फ स्टडी पण महत्वाचा असतो. हे जर एकदा झालं तर बेटा त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटचे जे 3 चॅप्टर्स आहे, 13, 14, 15, कारण की 2 मार्काचे क्वेश्चन्स आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स हे तुम्हाला या चॅप्टर्स मधून मोस्टली येतात. 13, 14, 15 हे तुमच्या सिलेबस मधले शेवटचे चॅप्टर्स. ओके, आता हे चॅप्टर्स आहेत ना बेटा, हे तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी सुद्धा मी ऑलरेडी वन शॉट व्हिडिओज दिले आहेत. ओके, तर तुम्ही काय करा, याच्यात पण ती सेम स्ट्रॅटेजी वापरायची. जे जे टॉपिक्स तुम्हाला येत आहेत, म्युच्युअलिझम, कॉमेन्सलिझम, कॉम्पिटिशन, प्रिडेशन, आता हे जे टॉपिक, ब्रूड पॅरासाइटिझम, हे टॉपिक सोपे सोपे. जर तुम्हाला याच्यातले काही येत आहेत तर बघण्याची गरज नाहीये. जे येत नाहीये तेच टॉपिक्स फक्त या व्हिडिओज मधून बघा, तुमचा वेळ वाचवा. आणि हे सगळे व्हिडिओज बघत असताना बेटा स्पीड 1.5x चा ठेवा, म्हणजे होईल काय, व्हिडिओ लवकर कव्हर होतील. ओके, राईट. आता लाईव्हच्या नादी लागू नका. लाईव्हच्या नादी काय होतं ना, की लाईव्ह मध्ये आपण तासन तास वाया घालवतो, आपला वेळ जास्त जातो. जे येत असतं ते पण आपण बघतो, त्यात मग डोळे दुखतात, टाइमपास होतो, मुलांच्या बाकीच्या कमेंट्स, काही गरज नाही एवढं लाईव्ह मध्ये आपल्याला तासन तास वाया घालवण्याची. जे आपल्यासाठी लागतंय, आपली स्ट्रॅटेजी आपण व्यवस्थितपणे करायची. सो हे जर तुम्ही 3 चॅप्टर्स केले बेटा, तर साधारण हे तिघही चॅप्टर 4, 4, 4, 12 मार्काचे आहेत. मी असं कन्सिडर करतो की तुम्ही एकदम व्यवस्थित केले, 10च मार्क्स तुम्हाला मिळाले. ओके, सो अशा पद्धतीने 20 आणि हे 10, आपण 30 मार्क जर आपण ह्या आपल्या टोटल मध्ये जर ऍड केले, तर आउट ऑफ 100 आपण कितीपर्यंत पोहोचलोय बेटा? 75 पर्यंत पोहोचलोय. मला असं वाटतं 75 जरी मिळाले तरी आपण हॅप्पी आहोत, खुश आहोत. ठीक आहे, एक डिसेंट स्कोर आला. आणि त्यासाठी बेटा आपण जास्त एफर्ट्स नाही घ्यायचे. विदिन 2 to 3 डेज ऑफ स्टडीज मध्ये तुम्ही या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे डेडिकेशन, थोडीशी लॉंग टर्म सिटिंग, सेल्फ स्टडी आणि थोडासा कॉन्फिडन्स की बाबा मी हे अजूनही स्कोर करू शकतो, आणि थोडंसं एक प्रॉपर फोकस वाली स्ट्रॅटेजी जी मी तुम्हाला आता इथे दिली. याच्यानंतर 5, 6, 7 नंबरचा चॅप्टर आहे, हे तुम्ही शेवटी करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी हे जे 5 चॅप्टर इथे दिलेले, याच्यामध्ये तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय, यातून हे चॅप्टर पूर्णपणे ऑप्शनला सोडायचे नाहीयेत. या चॅप्टर्स मधून फक्त सिलेक्टेड काही टॉपिक्स जे आहेत ते करून जायचंय. परीक्षेला जर आले तुम्हाला तर ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. अशा पद्धतीने या 5 चॅप्टरकडे बघायचं. हे तिघही चॅप्टर 5, 6, 7 हे तिघही चॅप्टर्स बेटा तुम्हाला पुन्हा एकदा जर ऑन अन ऍव्हरेज 4-4 मार्काचे वेटेज पकडलं तर 10 मार्क मिळवून देतील. आता जर हे 10 आपण पकडलं तर त्यात 85 होतात. या तिघ चॅप्टरचे अनफॉर्च्युनेटली मी व्हिडिओज बनवलेले नाहीयेत. माझ्या HSC बोर्ड रिव्हिजनच्या कोर्समध्ये ते आहेत. ज्या मुलांनी तो कोर्स घेतला त्यांना ते ऑलरेडी अवेलेबल आहेत. पण बेटा ते काही एवढे अवघडही चॅप्टर नाहीयेत. त्यातले काही व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलला अवेलेबल, जसं की हा चॅप्टर जो आहे 7 नंबरचा, यात बघा 5 हॉर्मोन्स, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ऍब्सिक ऍसिड. तर हे हॉर्मोन्स याचे फंक्शन्स विचारतात बेटा. तर हे फंक्शन्स लक्षात ठेवायला मी 5 सेपरेट व्हिडिओज ऑलरेडी आपल्या युट्यूबवर बनवलेले आहेत, ट्रिक वाले व्हिडिओ. ते एकदा जरा बघा, तुमचा हा चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. 5 नंबर आणि 6 नंबर साठी सुद्धा मी काही
व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर भेटून जातील. ओके राईट. आता त्याच्यासाठी सेपरेटली पुन्हा काहीतरी वेगळं करण्याची गरज नाहीये. सो अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केली तर स्टील यू कॅन स्कोर अप टू 75 to 85 मार्क्स इन बायोलॉजी. 3 दिवसांमध्ये प्रॉपर फोकस स्ट्रॅटेजी देऊन या व्हिडिओच्या मदतीने, या स्ट्रॅटेजीच्या मदतीने आणि कॉन्फिडन्सच्या मदतीने आणि तुमच्या स्वतःच्या मेहनतीच्या मदतीने तुम्ही पोहोचू शकता बेटा आउट ऑफ 100 70 पर्यंत. 60 पर्यंत तर काहीच अडचण नाहीये तुम्हाला पोहोचायला. आणि तो मला असं वाटतं की एक डिसेंट स्कोर आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी. तर हे व्हिडिओज तुम्हाला जर हवे असतील तर तुम्हाला सिम्पली करायचं काय आहे, तर सिम्पली तुम्हाला हा जो नंबर आहे या नंबरवरती मला हाय करायचंय किंवा मला बोर्ड एक्झाम म्हणून अशा पद्धतीने मेसेज करायचा. मी काय करेल, माझी टीम जी आहे ती माझी टीम तुमचा मेसेज बघेल आणि थोड्या वेळात तुम्हाला या सर्व व्हिडिओच्या लिंक्स पाठवून देईल. तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे बोललो की बाबा तुम्हाला इम्पॉर्टंट बोर्ड एक्झामसाठी क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्हाला या ऍप्लिकेशनवरती भेटून जातील. या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे अशी की बोर्ड एक्झाम संपल्यानंतर आपण MST-CETच्या तयारीला लागणार. ठीक आहे, माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचला असेल किंवा तुम्ही उशिरा नोटीस केला असेल तर बेटा MST-CETला मात्र उशीर करू नका. व्यवस्थितपणे प्रॉपर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने हा कोर्स मी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण थिअरी असेल ती एकदम बेसिक स्टुडंट पासून ऍडव्हान्स स्टुडंटला समजेल अशी कव्हर केलेली आहे. प्रत्येक चॅप्टरचे MCQ लेक्चर्स आहेत. MST-CETला तुम्ही सोडवणार तशा मॉक टेस्ट या कोर्समध्ये मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर सोडवायचे असतील फ्रीमध्ये सुरुवातीला तर माझ्या ऍप्लिकेशनला त्या अवेलेबल आहेत. एक 2-3 टेस्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जाऊन सोडवा. तुम्हाला आवडलं तर नक्की आपला कोर्स जॉईन करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स CETचे सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत आणि मी स्वतः डिझाईन केलेल्या PDF मॉक टेस्ट तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये डाउनलोड करून सॉल्वही करू शकता. असा एक छान वंडरफुल कोर्स तुम्हाला 999 मध्ये बायोलॉजी सब्जेक्टसाठी अवेलेबल आहे. मागच्या 3-4 वर्षापासून मी हे कोर्सेस दरवर्षी घेतो. मागच्या वर्षीही खूप सारे विद्यार्थी या कोर्सेसला जॉईन होते. तुम्ही यावर्षी जॉईन करून तुमच्या MST-CETचं प्रिपरेशन चांगलं करू शकता. बाकी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. व्हिडिओ आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडलीच असेल तर ती आता फॉलो करा, टाइमपास करू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना तुमच्या अपकमिंग HSC बोर्डसाठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कुठल्या टॉपिकवर भेटायचं ते कमेंटमध्ये मला नक्की टाका. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.